हाय मैत्रिणींनो, तर आषाढ महिन्यातील कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी मी केलेली आहे. ती आज आपण बघणार आहोत. तर किटलीतल्या फक्त 2 कवळे तेलापासून मी बनवलेले आहे. चला तर रेसिपी सविस्तर बघूया. तर त्यासाठी 1 चमचा जिरा, 1 चमचा मीठ, ओवा, 1 वाटी बेसन पीठ आणि मसाला तयार करण्यासाठी नंतर त्याच्यात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि 2 वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर हे सविस्तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळद घालायची आहे, थोडंसं चवीसाठी लाल तिखट घालायचं आहे आणि सोडा घालायचा आहे. सोडा का घातलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर हे असं चुरून चुरून घ्यायचं आहे. एकदम कोथिंबीरीला पाणी सुटतं आणि ते मॉइश्चर येतं आहे त्याला. एकदम असं चुरून चुरून घेतल्यानंतर अगदी 2 चमचे पाणी घ्यायचं आहे आणि तेवढंच ते मी भांडं विसळून घेतलेलं आहे आणि तेवढ्या पाण्यातच हे गोळा चांगला असा मळून घ्यायचा आहे. तर बघू शकताय गोळा किती छान झालेला आहे आणि ह्याला आता आपण स्टीम द्यायची आहे. तर मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात हा गोळा टाकून व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी कोथिंबीर वडी आहे आणि खायला तेवढी स्वादिष्ट आणि कुरकुरीत आहे. वरूनसुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे वाफवायला ठेवायचे एक 10 ते 15 मिनिटांसाठी. मस्त अशी वाफ काढायची आहे. एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि हे आता मी खाली घेतलेले बघू शकताय. त्याच्या आधी मी चाकूने ते टेस्ट करून बघितलेलं, चाकू कसा निघतोय क्लीन ते, पण ते शूट झालेलं नाही आहे. आणि हे बघा. तर आता मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे शेगडीवरती, कारण त्याच्यात कमी तेल लागतं. असं आपण कढईत तळायचं म्हणलं तर त्याला खूप सारं तेल टाकायला लागतं आहे. त्यामुळं मी नेरलेपचा हा पॅन ठेवलेला आहे आणि अगदी थोडंसं तेल घालणार आहे. तर आता मी हे बारीक चिरून घेतलेलं आहे आणि एकच कावळा तेल घालणार आहे. हे व्यवस्थित सर्व पसरवून घ्यायचं आहे आणि मी सोडा आणि एक वडी त्याच्यात ठेवायची आहे आणि कुरकुरीत अशी चांगली फ्राय करून घ्यायची आहे. त्याला चांगली भाजून घ्यायची आहे कुरकुरीत. तर मी सोडा का घातलेला आहे, तर सोडा नाही घातला तर वडी खाताना अशी घशात दाटते आणि ती खायला बरोबर वाटत नाही. त्यामुळे अवश्य असं सोडा टाकून बघा. तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा ह्याला टाकू शकताय. मी बेसन पीठ वापरलेलं आहे. ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीने बारीक चिरून 2 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि ह्या वड्या बघा एकदम शालो फ्राय झालेल्या आहेत आणि फक्त 2 कवळे तेल वापरलेलं आहे त्याला. तर रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण अशाच छोट्याशा पण कामाच्या व्हिडिओत. आणि हो, तुम्हाला ही वडी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तर भेटूया आपण अशा छोट्याशा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.